हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे बघा मी साहित्य घेतलेलं आहे. वाटाणा घेतलेला आहे, ओला वाटाणा ह्यो. त्यानंतर इथे लसूण घेतलेलं आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, तांदूळ एक वाटी घेतले, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे. एवढंच साहित्य घेतलं आहे मैत्रिणींनो मी. तर तांदूळ आता हे साईडला मी ठेवून देते, वाटाणा शेंगदाणे लसूण. आणि त्यानंतर इथे बघा मी कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला ही छान बारीक चिरून घ्यायची बघा मैत्रिणींनो. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. छोटासा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि साधा सोपा आहे, खूप म्हणजे अशा एकदम हे नाही, सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. नक्की करून पहा. कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला कांदा ह्यो उभा पातळ असा कांदा चिरून घ्यायचा आहे, बारीक चिरायचा नाही, कारण ह्या रेसिपीला उभाच कांदा पाहिजे. तो उभा मी पातळ चिरून घेते अशा पद्धतीने, पाहू शकता तुम्ही. घाईच्या कामामध्ये ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, नक्की करून पहा. तर कांदा छान असा उभा पातळ बघा चिरून झालेला आहे. थोडासा आपल्याला हाताने तो मोकळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला, तो बारीक मी बारीक म्हणजे असा उभाच चिरून घेणार आहे, पण मध्ये कट करून घेणार आहे. असा दोन भाग करून घ्यायचेत आपल्याला. तुम्ही असा पण ठेवू शकता आणि त्या पाहू शकता अशा मध्ये फक्त कट मारून ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे मोठा मोठाच ठेवायचा आहे टमाटा. त्यानंतर आपण लसूण पण बारीक चिरून घेऊया. लसूण तुम्ही ठेचून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, तुमच्या आवडीवर. इथे मी बारीक चिरून घेणार आहे लसूण. मैत्रिणींनो, माझे रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडतात का तुम्हाला? साधे सोपे असतात, छोटे व्हिडिओ असतात. ते हे सर्व चिरून झाल्याच्यानंतर इथे मी गॅस पेटवून घेणार आहे आणि गॅसवर मी कुकर ठेवून घेणार आहे. बघा छोटासा कुकर आहे, तो ठेवून घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. बघा जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे. बारीक चिरून घेतलेला मी तो लसूण टाकून घेते. खूप साधी रेसिपी आहे मैत्रिणींनो. लसूण थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा परतल्याच्यानंतर आपल्याला इथे मग शेंगदाणे मी टाकून घेणार आहे. शेंगदाणे पण तेलावर चांगले परतून घ्यायचेत. त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटा तो टाकून दिला आहे. टमाटा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. बघा वाटाणे टाकून घ्यायचेत आपल्याला. वाटाणे पण तेलावर चांगले परतून घ्यायचेत मैत्रिणींनो. खूप झटपट होणारी रेसिपी आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. ह्याच्यात तुम्ही बटाटा पण टाकू शकता, पण मी इथे टाकला नाही. छान परतून आपलं झालेलं आहे हे. थोडी कोथिंबीर टाकून घेतली बघा मी. कोथिंबीर खूप महाग झाली मैत्रिणींनो, थोडी थोडीच वापरा. 1 चमचा हळद टाकून घेते. 1 चमचा धना पावडर टाकली बघा. त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. थोडंसं लाल तिखट टाकले. हे सर्व मसाले छान परतून घ्यायचेत आपल्याला. आणि त्यानंतर इथे मी आता 1 चमचा बिर्याणी मसाला टाकणार आहे भाताचा.
मसाले पण चांगला परतून घ्यायचे आपल्याला बघा, रंग पण खूप छान आलेला आहे मसाल्याचा। त्यानंतर इथे तांदूळ मी 1 वाटी धुवून घेतलं होतं स्वच्छ 2-3 पाण्याने, ते टाकून घेऊया। अगदी 10 मिनिटात व्हिडिओ होतोय मैत्रिणींनो। रेसिपी खूप झटपट होणारी आहे। हे तांदूळ आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचेत बघा, हे मसाल्यासोबत 1 मिनिट छान परतून घ्यायचेत। तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणींनो वाटाणा भात बनवलाय का, मला कमेंट करून नक्कीच सांगा। नसेल बनवला तर साधी सोपी रेसिपी ही नक्की करून पहा। तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे। 1 वाटीला मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। भात खूप छान होतो मोकळा असा फडफडीत। पाणी एकदम प्रमाणात टाकलं ना भात खूप छान होतो। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा मी। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे। ते छान मिक्स करून झालेले आहे। तर झाकण लावून घेणार आहे मी आणि ह्याच्या 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की मग मी तुम्हाला खोलून कुकर दाखवते आपला भात झालाय का म्हणून। तशी 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर पाहू शकता मैत्रिणींनो कुकर पण आपला थंड झालेला आहे। तर झाकण खोलून आपण पाहूया। वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि भात छान मिक्स करून घ्यायचा आहे बघा। पाहू शकता मोकळा असा मस्त भात आपला हे वाटाणा भात झालेला आहे। तर ही वाटाणा भाताची रेसिपी कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। व्हिडिओ पाहता एक लाईक झालंच पाहिजे आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू।